Namaskar. Today we'll be moving into the second part of our lectures on theories. म्हणजे सिद्धांत बद्दल आपण सुरू केलेला लेक्चर 15 पासून आता दुसरी लेक्चर आहे सिद्धांतवर. इथे आपण आंतरराष्ट्रीय राजकारण एक शैक्षणिक विषय म्हणून कधीपासून सुरू झाले. आणि हा कडे तुम्ही लक्ष घालताना आपल्याला अतिशय महत्वाची विषय आहे की आपण आंतरराष्ट्रीय राजकारणची अभ्यास करताना आणि ते पण सिद्धांताची अभ्यास करताना आपण त्याच्याकडे कशी दृष्टिकोनवर करायचं म्हणजे त्याची विकास कशी झाली, राज्यता आणि सार्वभौमिक राज्यतापासून एक मोठा समाज, राज्यांची समाज म्हणून या समुदाय म्हणून असतात. दुसरं राज्यावर केंद्रित काय काय सिद्धांत पण आहे आणि ते राज्याला एकच खेळाडू ठेवून दुसरं पण सिद्धांत आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही लक्ष घातलं तर राजकीय संबंध राज्यांमध्ये कशी आहे, आर्थिक एकमेकांवर अवलंबून राहणं, ह्युमन राईट्स मानवी हक्क, बहुराष्ट्र कंपन्या, आंतरराष्ट्रीय संस्थान, पर्यावरण, लिंग असमानता आणि आर्थिक विकास आणि तुम्हाला टेररिझम म्हणजे आतंकवाद, हे सगळ्यांवर पण आंतरराष्ट्रीय राजकारणाची विस्तार दिवसेंदिवस वाढत चालली. नवीन नवीन समस्या तशी आंतरराष्ट्रीय राजकारणात येतात. सो आपण पाहतो की ह्याची विषयीची पण वाढ होतात आणि आपल्याला पण त्याची आपण पण समकालीन राहण्याची गरज आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सिद्धांताची अभ्यास करताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ते शाळांना आपण कुठली तरी क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिली आपण म्हणतो क्लासिकल पारंपरिक सिद्धांत कुठली आहे. 4 मुख्य प्रमुख सिद्धांत आहे. वास्तववाद रिअलिझम, वास्तववाद लिबरलिझम उदारमतवाद, इंटरनॅशनल सोसायटी आंतरराष्ट्रीय समाज सिद्धांत, इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था. ह्याला आपण मार्क्सवादी पद्धत पण म्हणतो. दुसरा आपण म्हणतो सायंटिफिक अप्रोचेस म्हणजे दुसऱ्या पातळीवर या दुसऱ्या वेव्हवर आलेला सिद्धांत काय आहे, सिस्टम्स थिअरी म्हणजे विज्ञानची सिद्धांत त्याला म्हणतो आपण सिस्टम्स थिअरी. निर्णय घेणारे सिद्धांत, मग फंक्शनलिझम प्रक्रियात्मकवाद, नवी प्रक्रियात्मकवाद, त्यांनी भूगोलिक आणि पर्यावरणची सिद्धांत आणि मायक्रोकॉस्मिक सिद्धांत ऑफ व्हायलंट हिंसक भांडण आणि आंतरराष्ट्रीय युद्धाबद्दल ते सिद्धांत. देन थिअरीज ऑफ निरोध ची सिद्धांत, गेम खेळांची सिद्धांत. आणि तिसरा आपण म्हणतो ऑल्टरनेटिव्ह अप्रोचेस म्हणजे पर्यायी सिद्धांत. ह्याला आपण पहिला आहे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम सामाजिक रचनावाद, मग पोस्ट पॉझिटिव्हिजम उत्तर सकारात्मक वाद, आणि आपल्याला परराष्ट्र धोरण स्त्रीवाद फेमिनिझम, पोस्ट कॉलोनियल उत्तर वसाहतवाद, पोस्ट स्ट्रक्चरलिझम आपण उत्तर रचनावाद आणि आंतरराष्ट्रीय नीतीशास्त्र. हे सगळं सिद्धांताकडे लक्ष घालणार आणि काय काय इकॉनॉमी इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमीची थिअरी पण आपल्याला करावं लागणार. लाईक हेजिमोनिक स्टेबिलिटी थिअरी. मी हा थिअरी एक ऑप्शनल पेपर मध्ये घेत होते आणि ते वर्ष माझी एक स्टुडंट त्यांनी IAS यशस्वी झाले, आशिष ठाकरे म्हणून. त्यांनी ह्याच्यामध्ये हेजिमोनिक स्टेबिलिटी थिअरीवर ते एकमेव एक स्टुडंट होते, ते उत्तर देऊ शकले.
बिकॉज आम्ही आंतरराष्ट्रीय तो ते थिअरी पण आपण समजून घेऊ. आता ह्याची आंतरराष्ट्रीय विचारांची काय विकास आहे, ऐतिहासिक तुम्ही संबंध पाहिलं तर ते बेसिकली राज्य आणि राज्याची सार्वभौमिकतावर हा केंद्रित आहे. दुसरं थिअरेटिकल म्हणजे मोठा सिद्धांतकार मध्ये त्यांनी आपलं सिद्धांत बद्दल विचार करतात. आणि तिसरा तुम्ही पाहिलं तर दुसरी विषयांमधून त्याशी तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र ह्याच्याकडून, कायदाशास्त्र ह्याच्या सगळीकडून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सिद्धांत पण आलेला आहे. सो हे बेसिकली हे आंतरशास्त्रीय प्रणाली आहे, म्हणजे इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. आणि ह्याची उत्क्रांती कशी झाली तुम्ही ह्याच्याकडे पाहिलं तर 4 मेजर डिबेट्स आहे. बट 3 मेजर डिबेट्स म्हणजे 3 प्रमुख वादविवाद आहे. आणि हा पहिली वादविवाद वास्तववाद आणि उदारमतवाद मध्ये झालेला. दुसरा हा पारंपरिक सिद्धांत आणि वर्तवणूकवाद बद्दल, बिहेवियरलिझम बरोबर झालेला आहे. आणि तिसरा आहे नवी वास्तववाद आणि नवी उदारमतवाद आणि नवी मार्क्सवाद मध्ये आहे. आणि चौथा ते आता अजून चालू आहे ते हे सगळं स्थापित केलेला परंपरा आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम, सकारात्मक ऑल्टरनेटिव्ह म्हणजे आपण पर्यायी सिद्धांत मध्ये चालू आहे. आता सिद्धांत म्हणजे काय, थिअरी म्हणजे काय? आपल्याला थिअरी म्हणजे नुसतं तथ्य नाही, त्याच्याबरोबर मूल्य पण आहे. फॅक्ट्स नुसतं नाही, फॅक्ट्स अलोन कॅनॉट, म्हणजे ते नुसतं तथ्याने तुम्ही सिद्धांत उभं करू शकत नाही. सो तुम्ही ते पाहिलं तर ते तथ्याला मूल्य पण लागतात आणि त्याला एक रचना पण. आणि आपलं आंतरराष्ट्रीय राजकारण या विश्वकडे बघण्याची दृष्टिकोन काय आहे त्याच्याकडे आपण लक्ष घालायला पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं तर इथे तथ्य, मूल्य आणि त्याची रचना आपण कशी करणार त्याच्यावर सिद्धांत अवलंबून आहे. इकडे आपण लक्ष घातलं तर कुठली an idea or set of ideas that is intended to explain facts and events, म्हणजे काय ते विचार आणि ते तथ्य आणि काय खरी परिस्थितीवर ते विचार करणं आणि त्याच्यावरनं काहीतरी प्रिन्सिपल्स आणणं, ह्याच्यावर अतिशय म्हणजे तत्व त्याच्याकडून आपण काढलं. सो सिद्धांत तुम्ही पाहिलं तर आपण कशासाठी सिद्धांत करतो? एक्सप्लेन, प्रेडिक्ट अँड अंडरस्टँड फिनॉमिना. एका विषयाची विस्तार करणं, त्याच्या पुढे काय होणं आणि त्याला समजून घेणं. आणि हा समजून घेणं आपण एक चौकोट मध्ये टाकलं तर त्याला सिद्धांत आपण म्हणतो. आणि युजली संशोधन करून आपल्याला सिद्धांत आपण उभा करतो. सिद्धांत तुम्ही पाहिलं तर तत्व शोधायला आणि त्याची काय उद्देश आहे हे सगळं. भरपूर लोक म्हणतात ते न्यूट्रल पाहिजे, पण ते न्यूट्रल होऊ शकत नाही. पण गेली लेक्चर मध्ये ह्याच्यावर आपण वर्तनवाद मध्ये आपण हा सगळं विषय आणि उत्तर वर्तनवाद मध्ये आपण समजून घेतलेला आहे. आता तुम्ही पाहिलं तर सायंटिफिक थिअरीज म्हणजे विज्ञानाची सिद्धांताकडे तुम्ही पाहिलं तर काय असतात त्याच्यात? हायपोथेसिस, आणि त्याला आपण टेस्ट करू शकतो. तुम्ही पाहिलं तर हे मॅथमॅटिक्स म्हणजे ते गणित आणि विज्ञान मध्ये असलेला सिद्धांत
आणि आपण समाजशास्त्री विज्ञान की लक्ष घेतलं तर प्रचंड फरक आहे. बिकॉज आपण समाजशास्त्र मध्ये काय करतो, माणूसची अभ्यास करतो. माणूसची कशी अभ्यास करतोय ते राजनैतिक, सामाजिक, आर्थिक त्याची कशी असतो. आणि माणूसच हे एवढं गुंतवणुकी असल्यामुळे म्हणून आपण पायथागोरस त्यांनी करप हे डेफिनेशन दिल्यानंतर आपण अरिस्टॉटल कडे वळूया. अरिस्टॉटल कडे तुम्ही पाहिलं तर अरिस्टॉटलची म्हणणं आहे की सिद्धांत आणि खरी परिस्थिती मध्ये अंतर आहे. बट हे दोघं जोडण्याची प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपण हे जोडण्याची प्रयत्न मध्येच आपण सिद्धांत उभी करतो आणि त्याच्यानी आपण ज्ञानाची विस्तार करतो. आणि ते त्यांची म्हणणं आहे की ह्याच्यावर विचार करणं अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला सगळ्यांना अरिस्टॉटल कोण माहिती आहे? 384 to 322 BC मध्ये ग्रीक तत्व विचारवंत ना आपलं राज्यशास्त्राची पितामह आपण मानतो आपण. आणि हा ग्रीस मध्ये होते आणि ह्यांनी पॉलिटिक्स म्हणून एक पुस्तक लिहिले. सो ह्यांची अतिशय महत्वाची इथे आपण त्यांच्याबद्दल आपण थोडा माहिती दिलेला आहे. आता आपण सिद्धांत म्हणलं तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आता तुम्ही सिद्धांतकडे वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं तर थिअरीजला काय असायला पाहिजे? अनालिटिकल असायला पाहिजे. तुम्हाला समजून घेणं, एक्सप्लेनिंग आणि प्रेडिक्शन्स म्हणजे पुढं काय होऊ शकतात. आणि सगळं वेगळं वेगळ्या विषयाला सिद्धांत असतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सिद्धांत कशावर आहे? फॅक्ट्स आणि व्हॅल्यूज त्याची काय संबंध आहे. आणि येथे ऐतिहासिक विश्व कशी आपण या चौकोट कशी आपण निर्माण करू शकतो. ह्याला राज्यशास्त्रामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वैज्ञानिक पद्धत पण आणण्याची आपण प्रचंड विचारवंतांनी प्रचंड अटेम्प्ट्स पण केले. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर त्याची भाषा दरेक पद्धतांची या संशोधनांची आणि सिद्धांताची वेगळी भाषा पण असू शकतात. आणि ते तुम्ही पाहिलं तर आपण लॉजिकल पॉझिटिव्हिस्ट म्हणजे सकारात्मकवादची ह्या सिद्धांताकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी लॉजिक आणि काय काय तथ्य घालण्याची प्रयत्न केले. आणि हा सिद्धांताकडे लोकांची पाहिलं तर सेमॅन्टिक व्ह्यू म्हणजे ह्याच्याकडून आपण सायंटिफिक मॉडेल्स कडे पण पाहिलेले आहे. आणि हा मॉडेल्स कडे आपण लक्ष घालताना हे एक चौकोट मध्ये भरपूर आणण्याची प्रयत्न केली आहे. इथे मी आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाची पद्धत आणि संशोधनची पद्धत कडे लक्ष घालायचं तर आपल्याला काय काय दोन मेजर आपल्याला लेखकांची थोडं तरी तुम्हाला फेमिलियारिटी ठेवायला लागणार. एक थॉमस कुन आहे, त्यांची पुस्तक आहे द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रेव्होल्युशन्स. हा अतिशय महत्वाची पुस्तक आहे. इथे त्यांनी एक अतिशय मोठा सिद्धांत आपल्या समोर ठेवला, पॅराडाइम शिफ्ट, अमूल्य ग्रह बदल. म्हणजे इथे कुणची काय म्हणणं आहे की कुठली तरी विषय, एक्स्पेशली हे विज्ञान बद्दल बोलत होते, हे एक फिजिसिस्ट होते म्हणून विज्ञान बोलत. ते म्हणतो एक विचार करण्याची प्रणालीकडून दुसरे विचार करण्याची प्रणालीकडे तेव्हा तुम्ही जातात आणि पूर्णपणे तुमची विचारची बदल करतात, त्याला पॅराडाइम शिफ्ट म्हणतात. सो आधीची जुनी पॅराडाइम आणि आत्ताची पॅराडाइम मध्ये वेगळं असू शकतं. तशी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये 1989 मध्ये ते सोव्हिएट युनियनची पूर्णपणे हे झाल्यानंतर विड्रॉवल या डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर आपलं द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची बदल होऊन
आपल्याला पूर्णपणे आंतरराष्ट्रीय विचारामध्ये बदल झालेला आहे. एक नवीन व्यवस्था निर्माण करण्याची प्रयत्न केली. एक कोणी नाहीतर बहु कोणी, अजून झालेला नाही. सो त्याशी बदलला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो. आता हे पाहिलं तर ह्यांनी विज्ञानाची फिलॉसॉफी, तत्वज्ञान कडे गेलेला आहे. आणि थॉमस कुन अतिशय महत्वाची आहे. आणि त्यांनी हा पुस्तक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पण आपण पद्धत या रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये वापरू. आणि हा पॅराडाईम हा शब्द समाजशास्त्र मध्ये त्यांच्याकडूनच आणले. सो समाजशास्त्र मध्ये 4 मुख्य पॅराडाईम आहे. म्हणजे फंक्शनलिस्ट म्हणजे रचनात्मक, इंटरप्रेटिव्ह, रॅडिकल ह्युमनिस्ट आणि रॅडिकल स्ट्रक्चरलिस्ट. सो हे सगळं आपण ठेवलेलं आहे. आणि ह्यांची पद्धत मधून आपण समाजशास्त्रामध्ये ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला हा थॉमस कुन हा नाव आणि हा पुस्तक द सायंटिफिक रेव्होल्युशन ह्याच्याकडे तुम्ही थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे, थोडं फेमिलियारिटी पाहिजे. दुसरं कार्ल पॉपर 1902 to 1994. कार्ल पॉपर एक ऑस्ट्रियन होते आणि त्यांनी त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये येऊन सेटल झाले. आणि ते पण फिजिसिस्ट होते. बट समाजशास्त्र आणि त्याची फिलॉसॉफी आणि ज्ञानाची विषयावर त्यांनी कंजेक्चर्स म्हणजे अनुमान आणि विरोधीकरण कशी करून विज्ञानाची ज्ञान कशी वाढलेला आहे. सो त्यांची म्हणणं आहे की विज्ञान मध्ये पण कथा असतात, मिथ्स. आणि एक विज्ञानाची ट्रेडिशन मध्ये काय, परंपरामध्ये काय असतात, त्यांना त्यांच्या आधी पण असतात. म्हणजे आता एका वेळी तुम्ही एक गोष्ट खरं आहे म्हणतात, त्या एक खरं असतात. पण 30 वर्षानंतर तेच गोष्टी तुम्ही बदलून ते खरं नव्हतं पुढे. म्हणजे सायन्स तशी ते प्रगती होतात तशी बदलू शकतात. त्याच्या काय ऍब्सोल्यूट नाही, म्हणजे एकच त्याची सत्य आहे आणि ते सत्य तशीच राहणार, स्थिर राहणार, हे नाही होऊ शकत. सो त्यांनी म्हणतात, त्यांची म्हणणं होते की ज्ञानला 3 विश्व आहे. हा 3 विश्व कुठली आहे? त्यांनी पहिली म्हणलं ऑब्जेक्टिव्ह, की वर्ल्ड 1 काय आहे? फिजिकल वर्ल्ड, की आपलं शारीरिक विश्व आहे, ते शारीरिक राज्य आहे. दुसरं काय आहे? आपलं माइंड, मानसची मेंटल स्टेट, म्हणजे हे असू शकतात, विश्व असू शकतात. तिथेच आपलं आयडियाज म्हणजे विचार आणि दृष्टिकोन तिथूनच येतात. आणि 3 तो म्हणतो ते आपण मानवी ज्ञान म्हणून आपण वेगळ्या तऱ्हेने बाहेर आणतो. पुस्तक, पेपर, पेंटिंग, सिम्फनी, काय आपण. सो ह्यांची म्हणणं हे तिसरं ते हे करतात. ते प्रॉडक्ट ते कशीची आहे? माणूसची विचार मुळे हे पुढे आलेला आहे. आणि ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे, हा तिसरी त्यांची विश्वकडे त्यांची अभ्यास झालेला आहे. आणि ते अभ्यास मधून त्यांनी भरपूर अनुमान लावलेला आहे, कैशी ज्ञान. आणि त्याच्यानंतर त्यांची अतिशय महत्वाची सिद्धांत आहे द फॉल्सिफिकेशन प्रिन्सिपल. फॉल्सिफिकेशन म्हणजे कोटीकरण, या कोटी करण्याची तत्व म्हणू शकतो आपण. हा बेसिकली त्यांनी सायन्स काय आहे, म्हणजे विज्ञान काय आहे आणि अविज्ञान काय आहे, हे 2 मध्ये त्यांनी फरक करण्याची प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांची म्हणणं आहे, तुम्ही म्हणलं सगळं एका जंतू सगळं ते पांढरे आहे, पण त्याच्यामध्ये काल पण भेटलं तर तुम्ही कशी करणार?
सो तशी त्यांची हे आहे. आणि इन पर्टिक्युलर तुम्ही पाहिलं तर पॉपर नी हा सिद्धांत पुढे आणलेला आहे. आणि हा ह्याच्यासाठी काही मुद्दा आहे, म्हणजे कोटीकरण करण्याची तत्वाला काही आहे, ह्याच्या कडे आपण लक्ष घालायला पाहिजे. आणि काल पॉपर कडे पाहिलं तरी त्यांनी हिस्टॉरिसिझम पण, म्हणजे त्यांची पॉपरची काय कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्यासाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणाला, समाजशास्त्र, राज्यशास्त्रांसाठी हा हे आहे. त्यांनी तुम्ही पाहिलं तर ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे हो, म्हणजे मुक्त समाज आणि त्यांची कोण शत्रू आहे. त्यांनी लोकशाहीसाठी मोठा पाठिंबा दिलं. त्यांनी टोटॅलिटेरियनिझम, ऑथॉरिटेरियनिझम विरुद्ध होते आणि त्यांनी म्हणले की हा समाजामध्ये कोण कोण शत्रू असू शकतात. आणि तुम्ही पाहिलं तर ह्याच्या महत्व तुम्ही राजकीय डिस्कोर्स मध्ये तुम्ही बघू शकतात. समाजवाद आणि सामाजिक लोकशाहीसाठी. आता एक चांगलं सिद्धांतासाठी काय मुख्यता आहे, तुम्ही हे पाहिलं तर पहिली कोहिरन्स म्हणजे स्पष्टता, दुसरं क्लॅरिटी, तिसरा अनबायस्ड निष्पक्षता, आणि ते तुम्ही पाहिलं तर म्हणजे तुमची काही पर्सनल हे स्कोप बनले व्याप्ती, ह्याची व्याप्ती किती आहे, आणि डेप्थ म्हणजे ह्याची खोल किती आहे, ह्याच्यावर अतिशय महत्वाची आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय सिद्धांताकडे आपण पाहिलं तर आपण म्हणलं चार मोठा मुख्य वादविवाद झालेला आहे. आणि हा वादविवाद कडे आपण आता मोठेपणा लक्ष घालू. फर्स्ट मेजर डिबेट तर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मी म्हणलं उदारमतवाद आणि वास्तववाद मध्ये आहे, आणि शीतयुद्ध काळामध्ये वास्तववाद अतिशय पुढे गेलेला आहे आणि वास्तववाद जिंकले अशी लोक म्हणले. मॉर्गेनथाऊ ची पुस्तक आपण वाचलेलं आहे, हे अतिशय महत्वाची ह्याची सिद्धांताची आहे. तिने पॉलिटिक्स अमंग नेशन्स लिहिले आहे. सो वास्तववाद कडे पाहिलं तर ते बघतात की आंतरराष्ट्रीय राजकारण काय एक संघर्ष आहे, कशासाठी, सत्तासाठी, आणि राज्यांमध्ये हा सत्तासाठी भरपूर लोक, आणि ह्याला राज्य केंद्रित सिद्धांत पण आपण म्हणतो. हा मॉर्गेनथाऊ चिकागो युनिव्हर्सिटीची प्राध्यापक होते, आणि त्याच्यासाठी ह्याच्या इकडे आपण त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेला आहे. दुसरा मेजर मुख्य वादविवाद आपण पाहिलं तर पारंपरिकवाद आणि वर्तनवाद मध्ये झालेला आहे. म्हणजे ते फॅक्ट व्हॅल्यू, मी तुम्हाला ते डायकॉटमी तुम्हाला ते सांगितलं, त्याच्यामध्ये सिद्धांत आणि तथ्य आणि मूल्याची दोन भागेत विभाजन करण्याची ह्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि ते पाहिलं तर दोघांमध्ये फारशी यशस्वी कोणी झालेला नव्हते. बट वर्तनवाद पहिली त्यांची हे झालेला वाटले, नंतर त्यांनी उत्तर वर्तनवाद मध्ये गेले, नंतर कुठेतरी ते दोघांनी एकत्र येऊन ते सिद्धांतासाठी ठेवले. हा सेकंड मेजर डिबेट मध्ये तुम्हाला पाहिजे 60 आणि 70 मध्ये नवीन उदारमतवाद ही वास्तववादली आव्हान दिले, आणि ते पण एकमेकांवर अवलंबून राहणं, हे केंद्रीकरण आणि एकीकरण आणि लोकशाही हा आंतरराष्ट्रीय राजकारणाला बदलतं. सत्ता संतुलन आणि आराध्यता हा वास्तववाद, नवी वास्तववादची एक. सो तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय समाजाची पण सिद्धांतकार येतात, आणि हे सगळं कुठे पण
त्यांचे एकमेकांची विचार प्रणालींना ते डिफेंड करून ते पारंपरिक आंतरराष्ट्रीय राजकारणाची सिद्धांताला मोठा आव्हान दिलेला आहे. तिसरा डिबेट तुम्ही पाहिलं सर, तगडं निओची नवीन वास्तववाद, नवीन उदारमतवाद, नवीन मार्क्सवाद. आणि हे तिघा इथे पण कोणी जिंकले नाही आणि कोणी जिंकले नाही म्हणून हा तिसरा आहे. आणि चौथा आहे, तुम्ही चौथाकडे लक्ष घातलं तर आता चालू आहे. हा कुठली आहे? हा बेसिकली पारंपरिक आणि आधीची सगळं सिद्धांत आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्ट ह्याच्यामध्ये पद्धतीमध्ये आहे. सो तुम्ही पाहिलं तर हे सगळीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाची इव्होल्युशन पाहिलं तर 4 ह्याच्यानी झालेला आहे आणि हा 4ही अतिशय महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आता उत्तर सकारात्मक ची ऑल्टरनेटिव्ह थिअरीज वर प्रचंड संशोधन चालू आहे, बट तरी पारंपरिक सिद्धांताला मोठं हे आहे. सो मी हे आता तुम्हाला पद्धतीकडे तुम्ही लक्ष घातलं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाने एक शैक्षणिक विषय म्हणून त्याशी झालेला आहे आणि ते आतापर्यंत त्याची काय काय शाळा आहे ह्याच्यावर मी तुम्हाला सांगितले. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहिली आणि अतिशय महत्वाची सिद्धांताकडे वळूया आणि ते आहे वास्तववाद, रिअलिझम. थँक्यू.